Hello friends, I welcome you in my channel Math is Easy. Today I will explain the example of exponent in the syllabus of 9th standard. Okay, first find 4 power of 3 by 2. तर 4 कशाचा पावर 4 कशाचा स्क्वेअर आहे 2 चा स्क्वेअर आहे. तर तसं मांडूया आपण 2 स्क्वेअर 4 मी असे मांडले 2 स्क्वेअर then power of 3 by 2 is equal to इथे हे 2 कॅन्सल होतील तर काय येईल 2 क्यूब म्हणजे 2 क्यूब काय असतो 8. याचा आन्सर आहे 8. देन सेकंड एक्झाम्पल 8 पॉवर ऑफ 1 by 5 ब्रॅकेट पॉवर ऑफ 4. तर 8 काय आता इथेच पाहिलं आपण 8 हा 2 चा क्यूब आहे. तर बट इथे पहिले 1 ही पॉवर जी आहे 1 by 5 मल्टिप्लाइड बाय 4 बस एवढंच हे करायचं आहे. 8 ची पॉवर 1 by 5 मल्टिप्लाइड बाय 4 म्हणजेच 4 by 5 हे याचं आन्सर आहे. देन फाइंड 7 पॉवर ऑफ 1 by 5 डिवायडेड बाय 7 पॉवर ऑफ 1 by 3. आपण पाहिलंच आहे की जेव्हा डिव्हिजन असेल आणि वेन बेस इज सेम बट पॉवर इज डिफरंट इन डिव्हिजन देन या पॉवरची काय होते मायनस होते. म्हणजेच काय होईल 7 1 by 5 मायनस 1 by 3. तर काय येईल 7 पॉवर ऑफ याचा LCM येईल 15 5 3 चा 15 3 into 3 3 मायनस 3 5 चा 15 5 म्हणजेच आन्सर येईल 7 5 मधून मायनस 2/15. 7 पॉवर ऑफ 7 पॉवर ऑफ मायनस 2/15 हे येईल आपलं आन्सर. देन फोर्थ एक्झाम्पल 13 पॉवर ऑफ 1/15 डिवायडेड बाय 13 पॉवर ऑफ 1/13. व्हेन बेस इज सेम बट पॉवर इज डिफरंट इन डिव्हिजन देन द पॉवर देन टू द पॉवर इज इन ॲडिशन. या पॉवरची काय करायची ॲडिशन करायची. तर काय येईल हे नाही सॉरी ॲडिशन नाही डिव्हिजन मध्ये मायनस करायची. तर काय येईल 13 आपण हे असंही मांडू शकतो ना डिव्हिजन आहे तर 1/15 मायनस 1/13. फिफ्टीन आणि 13 ह्याचा LCM येईल 13 म्हणजेच येईल 13 पॉवर ऑफ इथे LCM आला 13 15 1 चा 15 2 चा 30 सॉरी 15 2 चा 30 2 मल्टिप्लाइड बाय 1 2 मायनस 30 डिवायडेड बाय 31 1 म्हणजेच आन्सर येईल आपलं 13 चा पॉवर ऑफ 1/30. ओके. देन नेक्स्ट एक्झाम्पल सिम्प्लिफाय 2 power of 2 by 3 into 2 power of 1 by 3. Here base is same but power is different in multiplication. Then we do the addition in power. तर काय करायचं हे असंही मांडू शकतो ना आपण. power of 2 by 3 plus 1 by 3. Here denominator is same so the we add the numerator. So 2 3 by 3 so 2 power of 1 2. Then next example Then next example, find the value of 13 power of 1 by 5 into 17 power of 1 by
5. Here base is different but power is same. So 13 multiplied by 17 power of 1/5. म्हणजे या पूर्ण मल्टिप्लिकेशनची पॉवर आपण एकच घेतली. 13 मल्टिप्लाइड बाय 17 मल्टिप्लिकेशन येते 221 पॉवर ऑफ 1/5. ह्याचं आन्सर येईल. देन नेक्स्ट एक्झाम्पल 3 power of 2/3 multiplied by 8 power of 2/3. Here also base is different but power is same. So 3 multiplied by 8 power of 2/3. So 24 power of 2/3. That's the answer. Then 8 power of 1/3 divided by 8 power of 1/6. Here base is same but power is different in division. Then we do the subtraction between power. 8 power of 1/3 minus 1/6. 8 power of LCM is 6. 3 2s are 6. 2 into 1 2 minus 6 1s are 6. 1 into 1 1. So 8 power of 1/6 is the answer. So friends, I hope friends तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल, समजत असेल तर नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअरिंग करा तुमच्या फ्रेंड्सला. म्हणजे कळेल, तुमच्या फ्रेंड्सला पण कळेल की ह्या मॅडम शिकवत आहेत नंबर सिस्टीमचं वगैरे. अँड एक छानशी कमेंट करा. माझं काही चुकत असेल तर मला नक्की सांगा. आणि भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच नवीन एक्झाम्पल, नंबर सिस्टीमचेच एक्झाम्पल घेऊन. ओके, बाय.